किपीट. वा वा. तिची तार बीर तोडणार का तुम्ही? घरी सुखी राहा, माहेरी आल्यावर भेटत जा. किपीट. कारण तो जर खरंच माझा असता तर त्याने दुसरीकडे चीट केलं असतं. नाही, पोरांचं कसं असतं माहितीये का, परमनंट एक पाहिजे पण तरी पण थोडं थोडं प्रसाद सगळीकडनं खायचे. एकदम बरोबर. प्रसाद वाटप करतो. हसू लोटपो आवली 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 नचूया बिनधास कॉमेडीचा जोर संगीताचा रोस्टिंग कल्चर माहिती आता कळलं. तुम्ही रोज नवऱ्याला जे बोलता ना त्यालाच रोस्टिंग म्हणतात. मी होते म्हणून टिकली, नाही तर दुसरी टिकलीच नसती. तुमचे भांडण होतात कधी? ते हा म्हणतात म्हणजे काय? ते हा म्हणताय तुम्ही नाही म्हणतात. हा? हो हो. तुमचा पोरगा उठून गेलेला आलाच नाही, एवढं काय त्याला बाकी बायला मागे बसला, त्याला लाज वाटते. जाऊ दे काय लास्ट तर मला पण वाटते मॅडम, पण काय आता इथून उठून जाऊ नाही शकत माहिती. आरते रे भोसडी चालताय आपल्या नेक्स्ट कंटेस्टंटला बोलू आपण. ती सिंगिंग करणार आहे, गायक आहे, क्लासिकल काय म्हणतात क्लासिकल म्युझिक मध्ये तरी ट्रेनिंग वगैरे पण घेतलेलं आहे. तर प्लीज प्लीज. सो अजून एक गोष्ट, बिकॉज आपल्याला कॉपीराईटचा इश्यू होतो युट्यूब वरती, सो आपण ट्रॅक लावू नाही शकत. त्यामुळे तुम्हाला थोडं सपोर्ट करायला लागेल जेव्हा ती गाणं म्हणतो, टाळ्या वगैरे वाजवा किंवा ते काहीतरी रिदम वगैरे करतात, तसं करूयात आपण. तर प्लीज प्लीज विथ अ ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज वेलकम ऋतुजा सूर्यवंशी. रोस्ट आम्ही करू शकत. आणि थँक्यू सो मच आमच्या सगळ्यांची इज्जत ह्या दोघांच्या नजरेत ठेवल्याबद्दल. नाहीतर आमचं कॅरेक्टर उघडच झालं असतं, पण तो या शोची नाही, म्हणजे या एपिसोडची इज्जत राखली त्या लोकांसमोर. मला फक्त एक क्वेश्चन होतं, ते जे पद्धतीने ते सगळं होतं ना, ते त्याच ऑर्डर मध्ये असतं की आम्हाला काय माहित नाही म्हणून काय पण आधी पण नंतर जे पदनिसा दिन ते ऑर्डर असते का? नाही मला तर कळणार पण नाही, ते बघून अंतर्यामध्ये ना तुझी मात्रा चुकली होती. वरचा सा आहे ना, तुझी सरगम घेतली पूर्ण चुकीची. आला पूर्ण म्हणजे मंद पाहिजे तीव्र झाला होता, म्हणजे तीव्र पाहिजे सौम्यवरती आला. आणि तो ताल मध्ये घ्यायला पाहिजे होतं, तिथं तो हे घेतला. भोसडीचे तू एवढ्या पुढे पुढे गेला हे चालू गेलंय का? पण खरंच ना, ह्या सिंगर लोकांचा आवाज पण खूप छान निघाले. हे एकदम असं नाकातून तुम्ही बोलतात का? ते फक्त माईक वरच तसं बोलत. ओरिजिनल आवाज असायचा. नॉर्मली पण चांगल्या आवाजाचं बोलता का? पण तुम्हाला एखाद्याला भेंचोत म्हणायचं असेल आणि
समजा तुम्हाला एखाद्याला राग आलाय, भांडायचं याला, आम्ही सिग्नलवर भांडणं झाली. सिग्नलवर भांडणं आले. ते म्हणतात अरे येड्या गांड्या ए भोसडीच्या हम नहीं छोडेंगे. तुम्ही 5 मिनिटापूर्वी किती चांगलं चाललं होतं, शेवटी भोसडीचं झालं. म्हणजे कसं भांडता कसं तुम्ही? कसं भांडणं? झालंय भांडण तुमचं? हो झाले कोणाशी? बॉयफ्रेंड Boyfriend आहे? Boyfriend सोबत भांडणं. खरंच आहे? हा आहे. माझ्याकडे कमी. मी आहे ना तुला, टेन्शन नका घेऊ, तू बाजूला राहा. second hand मालिकच नाही करत, first of all. बालविवाह नाही बरं का चालत आपलं. म्हणजे मग कसं भांडता तुम्ही? बॉयफ्रेंडला छापायचंय तुम्हाला, मग तो आला नाहीये समजा, तुमची डेट होती, एक तास date होता, आला. आला नाहीये, बॉयफ्रेंड पाठवर. खूप खूप शिव्या वगैरे किंवा असं- ओ शिव्या देता तुम्ही, शिव्या देता तुम्ही. हो, देते ना. बावळटला शिवी म्हणत नाही बरं का. नाही असं समज झाली बॉयफ्रेंड आहे तुझा. नाही 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 नको तसं नको, नाही. नको. ती प्रिया बापटने दिली ती शिवी असते. कोणती? ए भाड्या. ही शिवी आहे? हो आमच्या तिकडे फुल स्टॉप म्हणून वापरते. हो, ती- म्हणजे तुम्हाला एकदम राग आलाय, बॉयफ्रेंड सपोज चीट केलंय तुम्हाला, मग तुम्ही काय काय बोलणार त्याला? काय काय म्हणतात? दगड घालणार. कुठं हा भांडाय ना, रंगी हातात असे तुम्ही पकडलाय त्याला दुसऱ्या मुली, या रेड वाईन सोबतच दिशी दारू बघत गेली. काय बोलणार? मेरे ढोल अरे धोकेबाज. वा वा. हा म्हणजे शिव्या वगैरे घालणार आणि कशा त्याच ऐकायचं नाव. एकदा तुम्ही जर आम्हाला चालीत शिवाय तुमचा हा. खूप आमचं कारण आमची तीच लायकी, आमच्या शास्त्रीय ऐकायची लायकी आहे. तुम्ही हा, आम्हाला- मागचा अर्धा तास बघितला असेल तर आमची क्वालिटी. मेरे टोलण्यामध्ये शिवाय द्या बरं. हा. असं काहीतरी. तेवढं चालेल, असं काही लय ऍडव्हान्स करायची गरज नाही. म्हणजे मी बोलणार त्याला की कुत्र्या मेल्या तुला माझ्यात काय कमी वाटते. ट्रेनिंग देण्यासाठी माझ्याकडे ये तू, मी शिकवायची. हा, हिला शिव्याच हो, येतात. नक्की नक्की येतात, देऊ का? नाही नाही. आणि शिव्या घालेन मी आणि ऍक्च्युली मी ती जी कोणी असेल ना स्पेशल म्हणजे हा. तिला मारणार, पहिले तिला मारणार. नाही, तिला आणि बाईच बाईची शत्रू आहे. बरोबर आहे. नाही तिला मारणार नाही मग ऍक्च्युली ती ऐक ना, तुझं नाही, तिचं ऐकायचं. हा. तिला मारणार नाही, तिला म्हणणार skip. Keep it. Keep it. वा वा. बरं. म्हणजे तिची तार बीट तोडणार का तुम्ही? तिला घरी सुखी राहा, माहेरी आल्यावर भेटत जा. Keep it. कारण तो जर खरंच माझा असता तर त्याने दुसरीकडे cheat केलं असतं. वा वा. नाही, पोरांचं कसं असतं माहितीये का, पोरांचं परमनंट एक पाहिजे, पण तरी पण थोडं थोडं प्रसाद सगळीकडनं खायचं. एकदम बरोबर. पण ते प्रसाद वाटप करतो कोण? कोण वाटणार आहे सगळ्यांना की मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो, मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो, असं वरून सर्व मुलींना हे झाकण झुला तोडाचे पोरं छुत्यात काढतात. अरे पण चुत्यात तुझं फ्रस्ट्रेशन इथं कुठं काढू राहिली? तुझं बरोबर झालंय का असं सरळ? एक सेकंड, सरळ बोलणं असं वाटतं तिला कोणीतरी धोका वगैरे दिलाय. तुला शेअर करायचंय का असं काय? काढ तुला ते दुसऱ्या मुलांनी शिवाय धोका वगैरे दिलेला आहे का? धोका आहे धोके मला. सबका कटा है भाई, मेरा भी कटा है. मेरा भी कटा है. अरे अच्छा, हा दुसरा आहे का? जब से मेरा कटा है तब से मैं सबका काट रही हूँ, बस. म्हणजे माझं आहे लाईफ टाइम की समोरचं कसंही असं पण आपण लॉयल राहायचं. कसंही वा असो. वा वा. मॅडम तुम्ही वेगळ्या जनरेशनला जन्म घेतलाय, तुमची काय स्थिती नाही. या तुम्ही मावशी तुम्ही एका ते जनरेशन. माझे फ्रेंड्स म्हणतात की त्या जुन्या काळातली अल्कोहोल खूपच आहे. नाही पण खरंच रिअर होत फ्रेंडचं कधी चाललंय. ऐकायचं नाही, मैत्रिणींचं कधी ऐकायचं नाही. हिच्यामुळे हिचे 2 ब्रेकअप झाले, दोघं नसते मैत्रीण. त्याच्यातलं एक मी होतो. पण खरंच हे पहा ना, एक 1857 2030 इकडे बसलाय असं वाटतंय एकदम. 2 मुली खरंच, पण दोघी सोबत पण तू इकडचा पण नाही तिकडचा पण नाही, मधात लटकलाय पेंडुलम सारखा. ते तुमचं एक अलोकप्रिय मत आहे की लग्न झाल्यावर सासरी आता मुलांनी यावं स्वतःच घर सोडून. म्हणजे पोरींनी जायचं नाही, पोरांनी सासरी जायचं. अशी मुलगी जर भेटत असेल तर मी सासरी जायला तयार आहे. मग काय घरचं Property बाई येऊन बघायचं जाते. बोल की, घरचं Property बाई येऊन जाते, बघायचं. हा. घरचं बाई बघायचंय तुला. प्रॉपर्टी देणार असेल तर आम्ही हा यायला तयार आहे. आम्ही प्रेग्नंट सुद्धा होऊ. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, पण मुलांनाही आम्ही काय पोराचे एक ढुंगणात उत्साह हा. तुम्ही आणि प्रिया- स्वतःला धुता येते का ते बघ. हा. मला ते पण प्रॅक्टिस झाली. सगळे
प्लीज दारू पिऊन या आम्हाला मारहाण करा. हा चालेल. फक्त तुम्ही कमवून आणा, आम्ही घरात घर सांभाळतो. बरोबर आम्ही आहे. दिवसभर घरात सिरियल पाहू, शेजारी गोसिप करू, सासूला शिव्या देऊ, काढे करू आम्ही. स्वतःच आईला शिवाय रोज रात्री म्हणायचं मी होते म्हणून टिकली, नाही तर टिकली हेच नसते. आम्ही जमलं तर सासू पण भेटू आमची. तुझी काय नाही पण खरंच चालेल, म्हणजे तुम्ही या कमवून बिमून आम्ही पोराचे ढुकणं चालेल, चालेल. साड्या सगळं काय? जनरेशनमध्ये roles तर- आहेत मुलं तुम्ही वेगळ्या एरियात पॅनलवर सगळ्यांना चालेल. आम्ही ते रडायला पण तयार आहे. हा, चालेल. बाहेरचं साड्या बाहेरचं धोतर म्हणून भेटू आम्ही. मी तर पोरं पाचायला तयार आहे, दूध पाचायला. म्हणजे बाहेर आणून रे यार, काय तुम्ही बाहेर आणण्याची गरज नाही लगेच. फ्रीज मध्ये असतं आमच्या इथे काम. आम्ही परत अनाया बांगर सुद्धा तयार आहे. काय करायला? अनाया बांगर. ठीक आहे, मला नाही समजलं. मला एक सांग, तू पंजाबी ड्रेस का घालून आलीस आज? तिथे काय वाटायला पाहिजे. नाही, मी सिंगिंग वगैरे करताना especially आणि माझं गाणं आम्ही जे तुम्हाला होतं, so मी तसं थोडासा मग तू मंजुलिका कॉस्ट्यूम घालायला पाहिजे होता. मंजुलिका वाला साडी कॉस्ट्यूम. घालून. हा ती काय नाव तिचं नाव? अनामिका काय? मंजुलिका. मंजुलिका बनून यायला पाहिजे. आवनी डोलना. केस वीस सोडून डायरेक्ट पळून गेले. next time. काय झालं? हिचं एक आन्सर भारी लिहिलंय. व्हॉट इज अ मोस्ट ऑकवर्ड डेटिंग मोमेंट? कार मध्ये असताना मी बॅक सीट वरून माझी बॅग घेत होते आणि त्या व्यक्तीला वाटलं की हक करायचंय. सो ही वॉज अबाउट टू हग मी, देन ही रिअलाइज की आय वॉज जस्ट टेकिंग माय बॅग. एवढ्या कशाला जवळ जायचं पण? काय घ्यायची होती का दुसरं काही? नाही, मागच्या सीटवर बॅगच घ्यायची होती, पण आपण मागे टर्न होतो तर समोरच्याला वाटलं की असं मागे येतेय. तू एकदा आम्ही जेतो म्हणायचं आणि त्याची गाठ पाडली असते. खरंच आहे, वाटली असती. शिवाला ललित गेला असता, प्रॅक्टिस झाली असते ना. बेस्ट बेस्ट बेस्ट. अजून कोणाला काय रोस्टिंग वगैरे करायचं का? मार्क्स द्यायचे आपण. नाही देऊन टाक. आणि सौरभ किती मार्क्स? आणि अजून एक डिस्क्लेमर देतो की तुझ्या सॉंग्सवर आम्ही मार्क नाही देत, तेवढे मोठे आम्ही पण नाही. आम्ही जो कंटेंट परफॉर्म केला तर लाफ्टरचा त्याचे मार्क देतो. येस. ओके, माझ्याकडनं 8, माझ्याकडनं 8 मार्क्स. सरळने तुझ्याकडनं किती? 7. 7.5. माझ्याकडनं 7.5. सौरभकडनं 7.5. ललित तुझे किती? 7.5. 7.5. ओके, एकदा जोरदार टाळ्या एकदा तुझ्यासाठी. तुला थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, काय झालं? आवाज छान आहे तुम्हाला. ओके, हो पण धनश्री तुला कळते आता. ठीक आहे, नेक्स्ट कंटेस्टंटला बोलवायचं का आपण? येस गाईज, रेडी फॉर द नेक्स्ट कंटेस्टंट. तो पण स्टँड अप कॉमेडियन आहे. प्लीज वेलकम अमित कुलकर्णी. अमितला काय रोस्ट वगैरे करायचं का? पॅनल. त्याला आपण अमितचा roast फॉर्म तर करून टाकू. पूर्ण बेस्ट फॉर्म आहे मला वाटतंय सगळ्यांमधला. वन सेलिब्रिटी दॅट यू वॉन्ट टू किल. त्याने तुला रिश्वत दिली का? तारीफ करतोस? नाही बघ ना, सगळीकडे नोट्स दिले मी आतापर्यंत बेस्ट फॉर्म. रिश्वत द्यायची असेल तर देऊ शकतो. चालेल. डोळा नको मग. हॅलो हॅलो हॅलो. ते तुमचे अलोकप्रिय माझ्याशी कोणी सहमत नाही. ते आय विल आस्क कोर्ट फॉर मर्सी किलिंग इफ माय बेस्ट फ्रेंड इन ब्रॅकेट अवजार स्टॉप्स वर्किंग. येस. म्हणजे ललितने मरून जायचं का? सो बेसिकली सिम्पल आहे. जर माझं काम करणं बंद झालं तर कोर्टाकडून मर्सी किलिंग घ्यायची, नंतर उपयोग काय ना त्याचा. आता याच्यासाठीच जिवंत आहे. एक्झॅक्टली. आपल्या पाठीशी कायम उभा राहणारा मित्र तोच आहे. पाठीशी नाही, पुढे उभा असतो. पाठीशी दुसऱ्याचा मित्र. पुढे उभा. पुढे उभा. पाठीशी दुसऱ्याचा मित्र असतो. वेळेवर उभा राहणारा मित्र तोच आहे. आणि मित्र खूप काळा असतो. चालेल. सगळ्यात समकाली होतं लक्ष्मण. दॅट्स वाय यू आर माय बेस्ट फ्रेंड. खूप छोटा आहे रे. खतरनाक आहे यार. आणि एक हे लिहिलंय, कोणतं वाईट काम तुम्ही चांगलं म्हणून केलंय? मॅरेज. येस. लग्न झालेलं आहे का तुझं? खूप लवकर झालं लग्न. किती वय झालं? बालविवाह. बालविवाह झाला आहे आणि राजस्थानचं पण नाहीये मी. 23 वर्षाचा होतो. अवजार चालतंय. जबरदस्त. सो नो प्रॉब्लेम. राईट नाउ आय एम टेस्टिंग घ्यायला आलो काय आपण? काय चाललंय नेमकं शोचं? कुणी येतंय काय? सो खूप लवकर झालं लग्न. म्हणजे किती किती 23 वर्ष? वर्षाला काय मजबुरी काय होती? मजबुरी अशी होती की हात फ्रॅक्चर झाला. कंट्रोल नसेल होत. नाही, गर्लफ्रेंड बरोबर
वडिलांनी पकडलं होतं मला. काय करत होतास असं? गर्लफ्रेंड बरोबर वडील होते का तू? हा? गर्लफ्रेंड बरोबर वडील होते? नाही, मी माझ्या गर्लफ्रेंड बरोबर अच्छा, होतो. तू तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर होता. त्यांनी लिहिलंय पण. म्हटलं पप्पाची आयटम पटवली असं. अच्छा, मग काय झालं ते पप्पांनी बघितलं तेव्हा? पप्पांनी बघितलं. पप्पाने सांगितलं की ठीक आहे, तू पण मला बघितलं. मी खरंच त्यांना बघितलं होतं. हो. काय करतानी? म्हणजे एका टेबल मी आणि गर्लफ्रेंड, हा. आणि मागच्या 3 टेबल नंतर वडील आणि आणि काकू होत्या. सख्खी काकू? नाही. साहिल दादा. छोटी मम्मी बोल यार, छोटी मम्मी बोल. नाही, मी सावधान इंडिया बघितलं ना मग. हा, बोल. मग काय झालं? तुम्ही एकाच रेस्टॉरंटला गेले होते. पण डील झाली आमची. बिल बापाने दिलं का तू दिलं? बापाने दिलं. बिल बापाने दिलं. बापाकडे सगळे, त्यामुळे सगळे सिक्रेट्स वडिलांकडे आता आहेत. म्हणजे आईला समजा रिसिट सापडली तर वडील फोन करून सांगतात की तू बडवायचा प्याला होतास का, आईला रिसिट सापडली, सो गेट रेडी. सो फारच इको फ्रेंडली फॅमिली तुमची. तर त्यात मग काय लग्न का करावं लागलं तुला? मग वडील म्हटले की ठीक आहे, फक्त अभ्यास कर, आपण त्यांच्याकडे जाऊ. आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी काय बघितलं माहित नाही माझ्याकडे. म्हणजे अमितच्या ऐवजी रणजित दिसला असेल. अवतार. हा, त्यांनी ताबडतोब सांगितलं की 2 महिन्याच्यात लग्न करायचंच करायचं. नाही तर अवजार बंद पडेल. हा, नाहीतर अवसर पण पडेल. नाहीतर अवजार कापून टाकू. खतरनाक यार. तू असं पण लिहिलं की वन सेलिब्रिटी दॅट यू वॉन्ट टू किल सूरज बडजात्या, डिरेक्टर ऑफ हम आपके है कौन, बिकॉज इफ ही वॉन्ट्स टू मेक अ ब्लू फिल्म देन मेक अ फुल ब्लू फिल्म रादर देन सॉफ्ट कोर ब्लू फिल्म लाईक हम आपके है कौन. येस. हम आपके है कौन तुला तुला हा कसं काय नेमकं? मला सॉफ्ट पोन वाटतो हम आपके कोण. सगळ्यांना माहिती का हम आपके कोण? हम आपके है कौन. रिकॅप. हा, हम आपके कोण सिंपल आहे की अनुपम खेरच्या 2 मुली असतात, आलोकनाथची 2 भाची असतात, रेणुका शहा आणि मुलेश भोयरचं लग्न होतं, खूप सारे गाणे होतात आणि त्याच्यानंतर सलमान आणि माधुरीचं लग्न होतं. म्हणजे पारंपरिक, पवित्र, त्याग, प्रेम त्याचं प्रतीक. राईट. अतिशय डबल मिनिंग, ठरकी आणि अतिशय वाह्यात पिक्चर आहे. तू ह्या पिक्चरला येऊन हिमेश रेशमीच्या पिक्चरला इम्रान मला ते दोघं भाऊ भाऊच वाटते. काय माहिती सगळ्याला वाटतं. त्याचं रिझन रिझन समजा हम आपके कोणचे पण गाणे बघितले ना तर एकतर स्टारकास्ट जबरदस्त आहे, बरोबर. आलोकनाथ आहे त्याच्यात. आलोकनाथ. आलोकनाथवर मिठू आलो. हळूच हलवून देतात का? सांगतो मी. त्याच्यातले जे गाणे आहेत ना, फॉर एक्झाम्पल भाभी तुम खुशियों का खजाना, दिखताना दिखताना दिखताना, मिया खलिफासाठी गेलो होतं गाणं. ते नीट ऐकलं नाही ऍक्च्युली. टिक द्या ना. मी परत ऐकलं आता ते. ऍक्च्युली तसं होतं ते, पण ठीक आहे म्हटलं थोडं पारिवारिक. तुला काय वाटतं आनंद चिंतन काढलेली पाहिजे तुला? ते शेजारी बाई तुमचा टीव्ही आमच्या पोरांना पाहू द्या. राजूला आत घ्या, मोठ्या बाहेर राहू दे. बाबूला आतमध्ये घ्या. तसं लिहिलं असं तरी चालेल. हे सॉफ्ट पॉन आहे. नाही, यात वाईट काय? 2 मुलांची गोष्ट आहे ना. भाभी खुशियों का खजाना असं म्हणतात. भाभी खुशियों का खजाना. त्याच्यानंतर ती म्हणते चॉकलेट, लाईम ज्यूस, आईस्क्रीम, टॉफी बार. म्हणजे फ्लेवर विचारते ती कोणते पाहिजे, तिला कोणते फ्लेवर आवडते. तुझा नजरिया कसा आहे? अरे त्या सरांचं लहानपणीचं हे होतं रे. त्यांचं तोंड उतरलं रे. एवढे दिवस सर हसतात हे. आता आम्ही तो पिक्चर बघू शकत नाही, माहितीये का? कळालं का तुला? करून टाकलं. काय म्हणता सर? मला काय वाटतं माहितीये का? काय विचार विचार क्षमता बघा. विचारचोट जनरेशन. सर म्हणजे किती पहला आगळे विचार. पहला पहला प्यार है, पहली बार है. पहिला बार ठीक आहे, पहिली बार असतं म्हणजे काय, म्हणजे पहिला प्यार आहे तर पहिली बार असली पाहिजे ना. समजा तुम्हाला कोणी सांगितलं पहिला प्यार आहे 5वी बार आहे, तुम्ही काय करा? पॉइंट आहे. तू हेच धंदे कर. काने लिहिले का लगेच नाही हे खोडा, हे चुकलंय. अजून एक क्वेश्चन येतो होता. काय बोलतो का ललित? नाही व्हॉट समथिंग पीपल अज्युम अबाउट यू ऑन फर्स्ट इम्प्रेशन आणि जे पूर्णपणे चुकीचं आहे. तर तू लिहिलंस की दॅट आय एम फ्रॉम राजस्थान. ऍक्च्युली मला पण वाटलं होतं, कारण मी आल्या आल्या वेटरला पाणी मागितलं. अच्छा. उंट बिंट घेऊन फिरतो काय तू असं काय? काय असं वाटलं? काय वाटलं? आम्हाला नाही, मला नाही वाटलं. मला पण नाही. तेवढं ते पाण्यात सोडलं तर असं काय नाहीये. मला चुत्या वाटलं, पण तू राजस्थानचा नाही वाटला. नाही, दोन्ही वाटतात ते. चुत्या पण आहे मी. पण तुला असं का वाटलं तू राजस्थानचा? असं लोकांना का वाटतं? कारण ते विचारतात की किती कधी लग्न झालं. आता माझा मुलगा 10वीत जाणार आहे. That's why they ask me की शुगर डॅडी आहे तो म्हणजे. येस.
शुगर बेबी आहे. त्यामुळे मग असं वाटतं की यार खूप लवकर लग्न झालं, सगळी मजा राहून गेली. म्हणजे असतात ना की अच्छा trip ला करायची जायचं. राहिली आहे. तू आता पुरेपूर वापरलंय, अजून काय मजा राहिली? 10वीला मुलगा आहे म्हणतो मजा राहिली. कॉम्पिटिशन आहे ना मुलगा आता. अच्छा. कॉम्पिटिशन आणि एका घरात म्हणजे तुम्हाला रिअलाइज होत असेल, आमच्या घरात 2 कॉम्पिटिशन आहे मला, माझा मुलगा आणि माझा बाप. फॉर एक्झाम्पल गणपतीचा फेस्टिवल होता, रिअल इन्सिडेंट. 10वीतल्या मुली आल्या डान्स करायला, मी बघत होतो. मुलींना बापच थरकी वेचन. पण मुलगा फॅमिली तरकी. मुलगा पण बघत होता. म्हटलं नाही, मुलासाठी आपण सोडून द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिची आई आली परफॉर्म करायला, म्हटलं तिच्याकडे बघत होतं, बाप तिच्याकडे बघत होतो. काय सॅक्रिफाईस केलं या मुलाने, एका बापाने. घरात 2 कॉम्पिटिशन. तुझं इतिहासात असं नाव कोरणार आहे. या जोकमध्ये सगळ्यात जास्त मी बघतो बघा, सगळ्यात जास्त या जोकवर वैभव सरांनी टाळला. भारी वाटतंय. हे बरं सर आवडलं तुम्हाला. हे बरोबर आवडलं. म्हणले लड्डू कोण राय. घरी जायचंय ना. तुम्ही चोरून चोरून हिच्याकडेच बघताय, कळलंय मला. एवढ्या नजरेने बघत होता, मुलगा लाजलाय तुमचा. तुला जर हा केस पण जर सॉफ्ट पॉर्न वाटते, तू पेट्रोल पंपवर जातो आणि तुला ती स्टोरी पण सॉफ्ट पॉर्न वाटत असेल तुला. कोणती स्टोरी? पेट्रोल पंपवर जातो, तू स्टोरी सांगते. एक मुलगी पेट्रोल पंपवर जाते, ती सांगते मी गेले, मी खोललं, त्यांनी घातलं, त्यांनी सोडलं, त्यांचं सोडून झाल्यावरती त्यांनी थांबवलं, बाहेर काढलं, मी परत बंद केलं. मला वाटायला लागलं मास्तर आमच्या रायटर मध्ये. नंतर कळलं पेट्रोल नाही, इथेनॉल आहे. काय तू कॉमेडी स्टँडअप कॉमेडी करणार आहेस का काय करणार आहे? स्टँडअप कॉमेडीच कर कर. ओके. आपलं आहे. तर लग्नावरचा सेट आहे माझं, की माझं जेव्हा मी आता घरी गेलो होतो, सुट्टीमध्ये आपण घरी जातो, मला माझी लग्नपत्रिका सापडली. लग्नपत्रिकेमध्ये सुंदर त्यांनी मजकूर लिहिला होता की बंद रेशमाचे आशिष आपल्या प्रेमाचे, मंगल तोरण मंगल वाद्यांचे, अतूट नाते रेशमी बंधनाचे. रेशमी बंधन, एकीकडे माझी आई बसली, एकीकडे माझ्या बायको बसली. मी त्यांच्याकडे बघतोय आणि मला रेशमी बंधन आठवतंय. इट इज लाईक द अनस्टॉपेबल फोर्स मीट्स द इमूवेबल ऑब्जेक्ट. त्याच्यावर लिहिलं होतं, सान विवी ची चौका प्राजक्ता ची अमित. मी हसलो, मनातल्या मनात उठलो, पेन घेतला आणि सत्यपणे परिस्थितीनुसार ची अमितचं चू अमित केलं. वाळूचे कण रगडतात तेलही गळे, तो वाळूचं कण मीच. बायकोनी पण रोस्ट केलं, आईने पण रोस्ट केलं. आणि त्यांची भांडणं चालू असतात. आपण वडिलांकडे जातो की वडील प्लीज इंटरव्हीन. माझे बाबा ते सिंगम म्हटले डीएसपी है किधर? डीएसपी तो सोया है बीपी. डीएसपी सोसायटी के आंटी देख रहा है. आंटी. म्हणून तो माझ्यासारखा दिसायचा का छोटा पोरगा. सवय पण माझ्यावर घ्या होता, बट येस. सो यु नो अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्याच्या. व्हॉट डू यू? ओके, थँक्यू सो मच. आम्ही एवढाच करतो तुझं. काय अजून बोलायचं तुला? आय थिंक एक क्वेश्चन विचारू हा, का? हा. तुझे विचार तर एवढेच घाणेरडे आहेत. हां. आणि एक गाणं सांगतो, त्यातलं वाईट अर्थ काढ फक्त. ते एक फेमस गाणं आहे, चेहरा क्या देखती हो दिल में उतर कर देखो. त्या गाण्यात तुला काय वाईट दिसतंय का? चेहरा क्या देखते हो? चेहरा क्या हां. देखते हो हां. दिल में उतर कर देखो ना, हे फिमेल व्हर्जन. बरोबर. तुला काय वाईट दिसतंय? याच्यात मला दिल कुठे ते लक्षात घ्यायला त्यात पाहिजे. दिसतं ना, म्हणजे थोबाड काय हां, बाबा. बरोबर. तुमची वाईफ मॅच झाली हा. दोघं रंडी बाजी. पण यार खरंच 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 अशी स्टँडअप कॉमेडी करत राहा आणि आमच्याकडे बघ. थँक्यू. ठीक आहे. मार्क्स देऊयात आपण. मग आता काय बोलायचं का अजून कोणाला? काय बोलायचं का सौरभ? अजून काय फ्लट वगैरे? त्यासोबत डन. सौरभ मार्क्स किती देणार? मी या अश्लील माणसाला 9 मार्क देईन. ओके, 9 मार्क्स. जोरदार टाळ्या. त्याचे विचार जुळले का असं होतं बघा. तू किती देणार ललित? मी 7 देणार. 7. ललित तर्फे 7 मार्क. शरणला किती मार्क्स देणार तू? 8.
8 दिले सरांनी सगळ्यात आतापर्यंत हायेस्ट मार्क्स यायला दिलेत तू. ते फक्त लुक्स आवडले का तुला त्याचे? बाकी काय बघितलंच नाही ना. बाकी परफॉर्मन्स आहे अवजार म्हणतात. परफॉर्मन्स नाही बघितला त्याचा. माझ्यातर्फे 6 मार्क्स. सो टोटल होतं त्याचे 13, 21, 30 मार्क. याच्यासाठी तर जोरदार टाळ्या आम्ही. आता नेक्स्ट आपले 2 परफॉर्मर राहिलेले पण ते कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकले होते. ओमकार शेडगे आलेला आलाय आहे का? का? ओके ओके. शुभम नायक पण आलेला आहे का? आलाय नाही आला. शुभम नायक आलेला आहे का? ओके. सो लास्ट परफॉर्मर आहे आपला. आता लास्ट परफॉर्मर साठी आपण लास्ट परफॉर्मन्स त्याच्यानंतर आपण घरी जायचं सगळ्यांना. तर तुमची पण सुटका होणार आहे मला दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. आता शोला कंटाळलेत का बायकोला कंटाळले? करताय नाही सर काही विषय नाही. चालेल लास्ट परफॉर्मरला आपण वेलकम करूयात. प्लीज वेलकम ओमकार शेडगे. ओमकार साठी तर जोरदार एकदा करायचं. जोरदार टाळ्या. आणि ओमकार तूच आहे का? मला काय थांब थांब. काय लिंबू? लिंबू मला मारलं का? इच्छा गावात ते काय करणी बिरणी करतो काय? शाळा जातो. माझं झाटवाकडं होऊ शकत नाही. आधीच ऑलरेडी बरबाद आहे मी. काय हो काय प्रकार आहे? तू माझी गाण पाठायला लागली का? माझे हे बघा. हळद का लावलीये? भावा माझ्याकडून 10 पैकी 10. काय असं हळद का लावली याला? साईडला आता बोल. फोन लावलं होतं तुला, ऍक्सिडेंट झाले. हा. मित्र नवली ब्रिजला धडकलेला, घरच्यांनी लिंबू दिले टाकायला तिथे. मग इथं का टाकलं? मी मेली आहे का? काय म्हणलं घेऊन येऊ काहीतरी. चांगलंय भाऊ. तुला मला खरंच 10 द्यायला लागणार असं वाटतं मला. एक तर तू नवले ब्रिजचं नाव घेतलंय आल्या रोज जातो. माझी कान फाटली. मी कात्रजला राहतो. त्याच्यामध्ये लिंबू दिलंय. तूच करतो का सगळं नवले ब्रिजला जाऊन? तूच लिंबू टाकतो का जाऊन तिथं ट्रेलर का? माझे मित्र आणि मी रोज नवली ब्रिज वरनं जातो. लिंबू टाक. आणि ज्यावेळेस ऍक्सिडेंट झालं त्यावेळेस आम्ही नेमकं सनसिटीतनं गेलो. वा. आज तुमचा झाला का? आज नाही झाला, मित्राचं झालं आज. मित्राचं झालं. वाचला का आज पण मित्र? आम्ही सनसिटीतनंच हा, गेलो. किती वेळ लोकांचेच बघणार? कधी कधी स्वतःच बघ. नाही होणार. हा? नाही होणार. नाही होणार. म्हणजे काय सिरियसली लिंबू म्हणजे लिंबू कशासाठी? अरे सॉरी पेन बिन पाडायला लागले. अरे माझी खरंच गांड फाटली माहितीये का? बाय द वे मी प्रॉपर गोव्याच्या साईडला जे चंदगड गाव आहे ना तिथून आहे. मग कोकणातला आहे का तो? कोकणातला. बाहुली बिवली आली का किशोर? काय 2000 देऊन टाक आत्ताच. काय देऊन टाक मार्क देऊन टाक. परफॉर्मन्स झालेला आहे याचा 10 पैकी 10 आहे. हे चांगलं आहे राव. प्रपोज करायचा. लिंबू लिंबू हा म्हण. शरण्या आय लव्ह यू. त्याच्यासाठी वेगळे. त्यासाठी वेगळं आहे. मग तू काय त्यासाठी लिंबू उलटं काय नाही करणार? नाही. मग तू असं एक सेकंड मला हे कळलं नाही. तू स्पेसिफाय का केलं की असं गोवाच्या अलीकडच्या गावाचं काय रिझन होतं त्यासाठी? बिकॉज काय आहे की आमचं गाव मोस्ट ऑफ दी लोकांना माहित नाही. आमचं गाव लिटरली कोल्हापूरचं शेवटचं गाव बरं. आहे चंदगड. हा. बट लोकांना माहित नसतं. मग सांगावं लागतं की गोवा, सावंतवाडी, मग चंदगड. पण म्हणजे त्या गावामध्ये काय असं करणी वगैरे करत असं आहे का? करणी वगैरे काहीच नाही. काहीच नाही. पोर्तुगीज पहिले राहिलं होतं तिथं. सो ख्रिश्चन, मोमेडियन जेवढे पण कास्टचे आहेत आमच्या इथं जास्त आहेत आणि सगळे राहतात. आणि आमच्या इथं काजू जास्त उगवतात. मग तुला काजू आणायचे ना. लिंब का आणले तू? गावाला गेलो नाही ना. काजू आणलाय दाखवत नाही. पण मग तू सगळ्या धर्मामध्ये करणी करू शकतो का फक्त हिंदू आपल्याच? मला करणी नाही. नाही मला फक्त नारळ फिरवता येतो. नारळ फिरवणं म्हणजे काय असतं रे नारळ? काय असतं नारळ फिरवणं? ते नारळ फिरायला पाणी कळतं ना, ते पण त्यांना पाळावं लागतं. पाळलंस? नाही. काय काय क्वेश्चन विचारत का? जर पुन्हा विचारत राहिला. टोपी काय घालून आलास मला सांग. टकले गेले. टकलं ते. कुणाचा बाप मारला होता तू? आणि एक क्वेश्चन आहे. तुमच्या क्रशला प्रभावित करण्यासाठी एक पिकअप लाईन. हा बोल नाही तर तू 10 बापाची. सोपं आणि सरळ. तू विचार कर त्याच्यानंतर पण जर एखादी पोरगी नाही म्हणली आयुष्यातच नाही. आता ती मला मी 10 बापाची व्हायला तयार आहे. पण मग तुझं असं डोकं असं वेगळंच का चालतंय भाई नेमकं तू? पण कुठली मुलगी तुला हा का बोलेल? गरजच नाहीये कशाची? पोरीची. हा तर त्याचं रिझन येतं. यांनी काय विचारलं इथं तुमचं एक अलोकप्रिय मत. तो म्हणतो बिकॉज आय कीप मोगॅम्बो बिकॉज ही कीप सेइंग मोगॅम्बो खुश व्हा बट नेवर मेड मी खुश. म्हणजे त्याला मोगॅम्बो कडनं खुश व्हायचं. तुझी काय इच्छा आहे? मोगंबे मी येऊन तुझा हलून जाऊन मला चालेल. चालेल
कधीच वाटतं? लहानपणीपासून. अजून एक दिलेलं आहे. कोणतं आणि वाईट गेम. कोणतं वाईट काम तुम्ही चांगलं समजून गेलंय? भिखारी से पैसे लेके पार्किंग वाले को दिया. सबसे बडा भिखारी तू ही लग रहा है फिर. अरे नाही, विषय काय होता, आम्ही कॅम्पात गेलो. कॅम्पमध्ये बाहेर गाडी लावावी लागते, राईट. बाहेर गाडी लावली, आम्ही शॉपिंग वगैरे केली. आमचं बजेट होतं 3,000 रुपये. मित्राला शॉपिंग करायची होती. 3,000 त्यांनी लिटरली काहीतरी 20 शर्ट, 10 पॅन्ट घेतल्या. मग आम्ही बाहेर आला आणि तो म्हणाला की आला असा, तो फुल एकदम सफारी शर्ट, सफारी पॅन्ट, खाली शूज. आम्हाला वाटलं काहीतरी बोलन. तो आला, दादा 10 रुपये. आणि नेमका पार्किंग वाला पण आला. काय करू म्हटलं, दादा 10 रुपये आहेत का? तो चांगला होता, त्यांनी काढून दिले. म्हटले हे घ्या. वा, भारी राव. आणि ओंकार बद्दल मला एक सांगायचं, काल रात्री त्याचा मेसेज आला होता, मी अशी स्टोरी टाकली. ऐका, ललित दादा, उद्या मी तिथे कंटेस्टंट आहे तुझ्या शोला, इज्जत ठेव. तू लिंब फिरव आमच्यावर बेंच. मम्मीने रिप्लाय दिला, इज्जत काढायचा शो आहे, बट तो भाऊ नाही का तू माझा? नाही, माझे पप्पा नव्हते आले तिकडं. माझे पप्पा आले होते. अच्छा, लावड्या, मी तुझी इज्जत ठेवतो, तू गाण मारतोय म्हणजे. तुम्ही सुरुवात केली. या भावाची इज्जत ठेव, ललित भावा. इज्जत एक तर तुला लिंबू वळतो तुझ्या, हे पण खतरनाक आहे यार. पण हे भारी वाटलं मला, लिंबू फिरवायचं. काय बोलायचंय? सौरभ दादाला मी मेसेज केला होता. तो सगळ्याला पाठवला होता काय तू? नाही, इज्जत ठेव, इज्जत ठेव. साहिल दादाला फक्त नाही केला. मला नाही. त्याचा- हिला गेलता का? हिच्याकडून इज्जत काढून घ्यायची. नाही. तसे रात्री 9 नंतर मला काय आठवत नाही. तिचं ऑलरेडी 4-5 तू मिनिट. काय करतो, म्हणजे काय करतो? एज्युकेशन का काय? लिंबच फिरवतो. कॉम्प्युटर सायन्स करतोय सिंहगडला. अच्छा. आणि हा पहिला शो आहे माझा. हा, सिंहगड नाही, त्याच्यामुळे लिंब फिरवणार काम आहे तुला. मग हे प्लेसमेंट आहे का तुमच्या कॉलेजला? झाट नाही. झाट आहे का? झाट नाही. झाट पण नाही. प्लेसमेंट आहे का नाही? झाट नाही माहिती मला तुला. नाही. अरे, त्यांनी टक्कल फक्त वरती केलंय. कॉलेजवर लिंबू बिंबू फिरवणार आहे का? त्या कॉलेजवर पण फिरून काय उपयोग आहे? सरांना धमकी दिली होती. काय? चेकिंगला आले होते आणि त्यांना खालीच म्हणलं होतं की चेक बिक करू नका, मी करतोय देवीचं म्हणलं. तो समोरच्याला चेक केलं, माझ्या मागच्याला चेक केलं, सगळे चेक केले. माझ्याकडे बघून फक्त स्माइल करून निघून. म्हणजे शिकता शिकता लोकांचे कान फाडायचे काम करतो. नाही, मला ऍक्च्युली आयडिया आली. म्हणजे माझा एक मित्र करतोय, तर मी बघितलं की भाई याला फुल रिस्पेक्ट मिळेल. चिल्ला की हे प्लॅन सबको बात आहे. पर्यंत पेपर होऊन जातील माझे. लास्ट इयर आहे. लास्ट इयर आहे का? त्याच्यानंतर काय प्लॅन आहे? काय नाही, कॉन्टेंट क्रिएशन. कॉन्टेंट क्रिएशन काय लिंबू फिरवायचं? नाही, फनी कॉन्टेंट. बरोबर लिंबू फिरवून. फनी कॉन्टेंट म्हणजे काय आहे का तुझं इंस्टाला काय टाकलेलं? येस, आहे ना. काय करतो नेमकं? रील बनवतो? रील वगैरे बनवतो मी. कसल्या? कॉमेडी रील्स. त्यावर पण लिंबू पिऊन टाकत जातो. व्ह्यू तरी वाढते. म्हणजे प्रॉपर दोघे तिघ जण आहेत आणि कॅरेक्टर पटेलियन नाही. सो तसं आहे. भाड्याने आणलेत का लोक? नाही, मित्रच आहेत. चहावर भाड्याने आणलेत का तयार. म्हणलं? भाड्याने नाही, भाड्याने आणलेत का कुठल्या असं विचारते. नाही. करून दाखवायचं काय तुला? काय परफॉर्म करणार आहे? रॅप. रॅप 2 रॅप आहेत. एक माझ्या मित्राचा ऍक्च्युली आणि एक माझा स्वतःचा. त्याला बी लिंबू मित्राचं कशाला पण? एक तो एकदम डीप म्हणजे ऐकण्यासारखा आहे त्याच्यामुळं, आणि दुसरा मी स्वतः लिहिलेला आहे तो असा. मग मित्रच ऐकतो. चला, ईर्षा. लिंबू मला मारिल ग, लिंबू मला मारिल. सगळे पेपर पिवळे गेले. आठवण राहायला पाहिजे. माझी इच्छा होती हळद लावायची, अशी लागला असं माहिती नव्हतं. डायपर घालताना हा, चल. 6th में था, रैपिंग के नशे में कीक में था, ठीक नहीं था घर में कुछ, मेरी मजबूरी मुझसे मत पूछ, माँ ने बोला थकना नहीं तू, करते जा ट्राई होगा सफल, देख रहा ऊपर से देगा वो फल, बचपन से अभी तक कूल, चाली के लोग बोले डूड, बाप देता था गाली, हाँ बेटा मैं चूप, कैसे बताऊँ रैप करना मैं चाहता हूँ खूब, सपने में पहने थे जॉर्डन के शूज, देख लिए सपने अब करना है पूरा, दिल बोला दे जरा गौर, घर पे रोज की लड़ाई रोज का शोर, सोने को जगह नहीं थी तब सोया मैं आउट ऑफ द डोर, कभी नहीं आया मैं स्कोर में, हाँ आया कम जोन में, पता चलेगा मेरे फ्लो से, देख बदलाव देख मुझे गौर से.
वा, वा, मस्त. आता तुझं हे मित्राचं होतं ना. हा हे पण नाही ऐकू वाटलं मला. हे सोडून त्याला गाणं वगैरे ती दराला लागली बेंच. हाच लिंबू फिरवलंय. तुझ्याकडे कशाला लक्ष देतोय? शरण्या शिव झाल्यानंतर हा चल तुझं चालू कर. आता तू तुझं मला म्हणजे लोक असं उभा राहून स्वतःच खाली बसून बेंच. दिले होते ना. अरे पण तो खाली का काय तुझ्या बसला? मित्राला साऊट आउट केलं तरी ते एवढं हा, चांगलं काय आहे. स्नेहित स्नेहित पवार याला अनफॉलो करा सगळ्यांनी. होऊन जाऊ. मग आता तुझा रॅप सांग. दिल चाहता है तेरे पास मैं आऊं, तेरे बाहों में बस कर मैं गीत सुनाऊं, तेरे मुस्कान को देख कर मैं दिन बनाऊं, तेरे प्यार से अपनी तड़प को मिटाऊं, तू हाँ या ना कर कोई फर्क नहीं, तुम बन चुकी हो मेरे लिए महारानी, और मेरा आज जिसकी शुरू हुई ये कहानी, जहाँ पे बसेगी एक दूसरे की जिंदगानी, तेरे चेहरे पर हर समय आंखों के सामने तेरा नाम का जप है, मेरे दिल के रगों में ना कर देरी इस बात को समझने में, ये प्यार ऐसा जहाँ पुकार है रूह में, ऐसा प्यार पूरे युगों में होता एक बार, ऐसे प्यार को याद रखता है पूरा संसार, जहाँ लड़के के हाल बेहाल लड़की का ख्याल, जान देने को तैयार, फंस गया जैसे कोई जाल. पोरींमध्ये इंटरेस्ट नाही बोलतो, पोरीवर रॅप बनवतो. लाज वाटायला पाहिजे तुला. सोडून दिली. कुठं? नवली ब्रिज. तू नवले ब्रिजला राहतो का तिथं? नाही करवे नगर. मग तिकडे काय फक्त ऍक्सिडेंट बघायला जातो? कर्वे नगरला राहतो तू. तुला सन सिटी वरून नवऱ्याचं काय संबंध? मित्र कोथरूडला राहतो. नवरा मी पण कोथरूडलाच राहतो, तिकडून नाही येत. नाही, हा, नवऱ्याचं नाही नवऱ्याचं. सापडू नको कधी. अयो काय म्हणतो? सापडू नको कधी. माझ्याकडे म्हणजे तू पिकअप काय आहे. कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट घेतो का ऍक्सिडेंट करायचे? पिकअप आहे माझे. वर्षा नंतर पिकअप यायचं लक्षात ठेव. अयो लिंबा कशाला कापतो? मला पण एखादी भावली दे, मला पण करायचंय कोणावर तरी. तुला काय काय झालं? काय झालं? आहे, खूप लोकांची दुश्मनी आहे. तुला वाटतं ललितच जातोय आज. आहे का काही तर डिक्कीत आहे डिक्कीत आहे. डिक्कीत आहे काय? कोणाच्या? तुझ्या का गाडीच्या? समज आता ललित आणि तुझी गर्लफ्रेंड एकच आहे किंवा ललिता तुला सेम मुलगा आवडते, ललित तर तुला काहीतरी डाव करायचं, तर तू काय करशील? म्हणजे लिंबू भावली काय करशील? काय नाही, नारळ घ्यायचा. एक तर मला राहिलं यांना आज गेस बनवून चालायचं काय? बरं, नारळ घ्यायचं, तुला काय करायचं? नारळ घेतलं की लाईक कोंबडी कापतात डायरेक्ट काळ्यापासून. अरे नारळ घेतल्यावर कोंबडी कुठली कापायची? काय कापायचंय तुला रे? कोंबडी घ्यायची म्हणते. देवाला काहीतरी द्यावं लागेल ना. हा, कोंबडी एक कोंबडी घ्यायची, एक नारळ घ्यायचा. हा, कोंबडी कोंबडी कापून कापायची. टाकायची डायरेक्ट मुंडीपासून. मुंडी तिथे ठेवायची, बाकीची कोंबडी आपल्यासोबत हा, ठेवायची. हा. बोलायचं की माहित आहे रांडीच्या जो कोणी माझ्या बायकात बघतो हा कापून टाका. जाऊ दे, आपण बंगाली पोरगी बघू तुझ्यासाठी. नाही, मी महादेवाचा भक्त आहे, त्याच्यामुळं मला काय भीती नाही. मी यल्लम्माचं बघतोय. मी मसोबाला पण मानतो. मसोबाचं देवात अंगात येणारा माझा मित्र आहे. तू कॉलेजला काय काय करतो? हे असलं टाकू नको, काढून टाकतील कॉलेज मधून तुला. बोल, 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 बोल. मी काल बोललो होतो भाई इज्जत ठेवतो, ठेवली नाही आता काय. काय ठेवली ना आता? काय पप्पी संध्याकाळी घेतली? संध्याकाळी इकडं बोलू. पप्पी घेतली, इकडं पप्पी घेतली. मी घे ना. जाताना ब्रेक चेक कर आता. मी आता कॅब करून जाणार आहे, गाडी इथंच लावून जाणार आहे. पण मस्त आहे, मस्त. काय विचारायचं असं? मला नाही बाबा काय विचारायचं. तुझी पण पाठ. बरं जाऊ दे, आम्हाला व्हायरल व्हायचं. त्यासाठी तू इथं जिंकला भाऊ, पिशवीत हात घातला. पण आता एक आता तुला 10 पैकी 10 देतो. तू असलं काहीतरी कर, हा एपिसोड टाकल्या व्हायरल गेलो पाहिजे. म्हणजे जेल मध्ये नाही गेलो पाहिजे, व्हायरल झालं पाहिजे. व्ह्यूज वाढू ना. हा वाढव की. पैसे टाकू. तिथं लिंबू नाही चालत. तिथं लिंबू लिंबू बिंबू काहीतरी फिरव की. धागा देऊ का? तो कसं धागा आहे नेमकं? यल्लम्माचं हा जगन्नाथचा आहे. जगन्नाथचा. मग काय होतं तिने? निगेटिव्ह एनर्जी बाजूला राहते. मी यल्लम्माचा धागा Negative एवढा सगळा. हा? तू लिंबू कधी उलट म्हणून पाहिले का? लिंबूला कधी उलटा उच्चार केलाय का? म्हणजे लिंबूचा उलटा उच्चार करून ते काप एकदा तुझं. काय बोल? मित्रांवरती काय परिणाम पडतात त्याचं बरं, कळायला हा. हवं ना. ते बाकी काय नाही ऐकलं. पोरींसमोर असं बोलताना लाज लज्जा शरम
मुलींसमोर दिसतं सगळं तर उच्चाराचं काय करायचं कुठं दिसतं मी तर नाही बघितलं हायरडा. तू अंधारात जात अशी अजून काय आहे का काय समजा एखादा मुलगा आहे सिंगल आहे कुणी इथं तू आहे हा त्याला समजा गर्लफ्रेंड पाठवायची कुणी आवडते तुला काय उपाय हा काय उपाय काय उपाय भाऊ मी जीव देईन पण त्याला नाही पार्टनर एवढं लिहून देतो. काय म्हणलंय तो ऋषिकेश काय म्हणणं तुला ऋषिकेश हा पुढच्या नोव्हेंबर मध्ये लग्न आहे, जेवायला ये मित्र. ओ, तेच सांगतोय तुला पटली. अरेंज मॅरेज असेल ना रे. अरे अरेंज मॅरेज असेल घरच्यांनी नाही, पण नाही, arrange नाही, marriage करावं लागतं. अरे त्याच्यावर लिंबू फिर आणि मोडून टाकलं रे त्याचं. लग्न नाही मोडलं त्याचा मोडून टाक काही नाही पोरगी घेऊन जायची सांगायचं नाही माझ्या मला सांग मला एका मुलाला माझ्या प्रेमात पागल करायचं. ललिता आता काम करतो मी तुझं. 10 पैकी 10 इथं आप जीत गए 7 करोड ह्याची गोष्ट नाही करत आहे मी. आमच्याकडनं झिरो डायरेक्ट तुला ऐश्वर्या राय. अरे वापरलेले अवतार कुठे देतो बाबा आम्हाला सांग ना काय काय हिला एका मुलाला प्रेमात पाडायचं हिचं काय करायला लागेल तिला म्हणजे त्याचा प्रेम आहे पण त्याचं दाखवत नाही. मग तो येड्या भोकाचा आहे. एवढी सुंदर पोरगी आणि तो जर बोलायला घाबरत असेल कसा चुकता माणूस आहे. ललिताला घेऊन टाक तुझ्या छान अरे म्हणजे प्रेमात वेळ करायचं लाईक म्हणजे असं ते लिंबू कर प्रपोज. अरे लिंबू न घेता त्याला कळलं मी काळा जादू करते म्हणजे लाईक तो असं त्याचा लिंबू कापून टाक त्याची लिंब कापावी लागते. म्हणजे मी त्याला काही जरी बोलले ना मी असं मी टाइम नाही देऊ शकत. तू इथं जज म्हणून आली पर्सनल प्रॉब्लेम शेअर करायला त्याचे 1000 रुपये एक्स्ट्रा होतील. पर्सनल 1 to 1 हे आहे का आणि तुला तुला फुकट. मला फुकट आहे वा. म्हणजे माझ्याकडनं पैसे घेणार. हा कारण त्या लोक नाही म्हणत आहे तोंड बघितलं याचं. तुझ्यापेक्षा चांगले. ओ आता पोपटी घेतली. मला आधीपासून डाऊट होता आता पोरांच्या पप्प्या घेतो. मग आता हे कळलं का तुला भाव- आवडत तुझी नाही? नाही हे हे बाप- देत नाहीये म्हणून तो माझी घ्यायला आला बिचारा. नाही नाही हे काय भाव काय संबंध त्याला तू आवडतो तो आलाय तुझ्याकडे गळ्यात पडायला. मुली मुलांचं फ्रेंडशिप कधी समजू शकत नाही मुलींचं कसं असतं बेस्ट फ्रेंड खरा- नंतर लगेच खरा मित्र तो जो गाडीच्या मागे बसून तुमचे दाबतो. खरा मित्र तो ज्याला लागली नसली लागली तरी तुमच्यासोबत मुतायला येतो बाय रिअल सीन तर नाही का? चालेल बाई. खरा मित्र तो असतो म्हणतो बियर दारू नाही पे चालेल झालं काय मार्क द्यायचे मार्क देऊ माझ्यातर्फे 6 मार्क्स 6 मार्क्स. ललित तू किती देणार? लिंबा आणि पप्पीचे 2 काटून 8 8. शरण्य तू किती देणार? 7. माझ्या लिंबाला 7. ओके सो 14 21 28 एकदा याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा यासाठी. अरे जोरात पहिल्यांदाच केले. पहिल्यांदाच परफॉर्म केलंय. ओके भाई भारी. पण गाण फाडली आमची तू पुढचं लिंबू नको बाकी सगळं चांगलं. लिंबू मी बाय द वे आत्ता कट करून घेतले होते आणि त्यात हळद बी आत्ताच टाकली. वा वा ठीक आहे मग खरंच टॅलेंट आहे तुझ्यात हा? वा बेस्ट भाऊ थँक्यू सो मच ओमकार जोरदार टाळ्या ओमकारसाठी परत एकदा. येस आता आपला शो संपत आलेला आहे. काय बोलायचं का तुम्हाला सौरभ ललित शरण्य काय बोलायचं काय परफॉर्म करायचंय का? परफॉर्म नाही पण सगळ्यांनी साहिल दादाला शरण्याला मला आणि सौरभला फॉलो करा नाही तर हे लिंबू तुमच्यावर नाही मला follow पसंत करा. आहे. काय काय मला पण फॉलो करा. तुझं काय काय आयडिया आयडिया ओमकार विज्युअल्स. ओमकार विज्युअल्स येस. ओमकार विज्युअल्सला पण एकदा फॉलो करा. हा. अँड असं लिंबूचं सिम्बॉल बिंबॉल टाकलंय तुला आवडलाय का तो? तुला आवडलाय का धनश्रीची फ्रेंड? तिला आवडलाय का तो लिंबूवाला? नाही कर follow. तिची बाटली काय काय नाही पण खरंच थँक्यू सगळे तुम्ही आलात. तुम्हाला आय होप यू गाईज एन्जॉयड द शो. सगळ्या परफॉर्मन्स जे झाले त्यांच्यासाठी एकदा खरंच मनापासून टाळ्या वाजवा. स्पेशल टाळ्या आपल्या वैभव सरांसाठी आणि मॅमसाठी की एवढं तुम्ही पूर्ण बसून एन्जॉय केलं. आणि शो तर आता संपलेला आहे. आय होप यू गाईज लाईक इट. आपला आयडी आवली _ मराठी आता दुसरा एपिसोड आपला हा शूट केलेला आहे.
तर तुम्हाला आवडला असेल तर पेज फॉलो करा Instagram वरती जाऊन. अजून एक आपला नेक्स्ट सुदर्शन रंगमंचला आहे आणि हा पण तो शो पूर्ण वेगळा असणार आहे कारण कंटेस्टंट वेगळे असणार आहेत, फॉर्म वेगळे असणार आहेत. सो तुम्हाला त्या शोला यायचं असेल तर नक्की DM करा, आपण तुम्हाला स्पेशल डिस्काउंट जे या शोला आले होते. आणि या दॅट्स अबाउट इट. तुम्हाला कोणाला काय बोलायचं का स्टेजवर येऊन की काय कळवा आपला अभिप्राय वगैरे टाईपचं कोणाला कोणाला काय शिव्या बोलायचं? द्यायच्या? हा? कोणाला शिव्या द्यायच्या सर तुम्हाला काय बोलायचंय? नाही, आवडला तुम्हाला? या दोघांसाठी खरंच टाळ्या. म्हणजे या जनरेशनचं म्हणजे आम्ही असं नॅचरल नाही येत इथं येतोय म्हणून असं बोलावं लागतं. हा नॅचरल बेंचरच आहे. मी नाही आहे मॅडम तसा. मला एक समजलं नाही, त्यांचा मुलगा मागे का बसलाय? मुलाला लाज वाटली का? लाज वाटली. काय चाललंय याचं? मुलगा कुठलाय मला तर कळूनच झालंय. गेला का पळून गेला का? हा सासू सासरे वा आवडले तिला. गेलाय तो विचार. पळून गेला वाटतं सर. कांदेपोह्याचा कार्यक्रम करायचा. करून टाका. हा, घेऊन जायला चला चला. खरंच सगळ्यांसाठी एकदा ऑडियन्ससाठी तो संपलेला आहे. आता आपल्याला फक्त विनर डिक्लेअर करायचा. विनरला आपण 2000 रुपयाचं बक्षीस देणार आहे. मागच्या 10,000 होतं, नंतर आम्हाला कळलं आपली तेवढी लायकी नाही. सौरभलाच दिलं होतं. आणि आम्ही विनरच पुढच्या वेळेस आम्हाला भेटत नाही म्हणून त्यालाच इथे घेऊन आलो. हा. कारण दिलेले 10,000 आम्हाला वसूल करायचे असते. तर तुमचं काय विद्यार्थी म्हणून म्हणतो. तर काय वाटतं तुम्हाला कोण जिंकलं पाहिजे? इफ यू रिमेंबर द परफॉर्मन्स, तुम्हाला कोणाचा आवडला सगळ्यात? धनुश्री आवडलं तुला कोण पर्टिक्युलरली? ठीक आहे, मार्क्स होता परफॉर्मर. हा सगळे चांगले होते. ते कोणाचं तरी नव्हती म्हणत ना तू काय? कविता वाली काहीतरी. ओके. पण क्लिअरली मार्क्सच्या टोटल वरती बेस सगळ्यात जास्त मार्क्स मिळेल आदित्य ओगळेला. सो आदित्य ओगळेसाठी एकदा जोरदार टाळ्या. तोच धनुश्रीला आवडला नव्हता. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. आपला विनर एकदा याच्या सोबत फोटो काढूया सगळ्यांचे. काय आहे बाबा हे? काय? दिस वन इज फॉर विदर्भ आर्मी. ओके. वा वा. मला वाटतंय हा विदर्भ सेपरेट करूनच मानेल. पण ते अवली अवली हसू लोटपो आवली आवली अवली अवली नचूया बिनधास कॉमेडीचा जोर संगीताचा शोर सगळ्यांच्या मनात अवलीचा जोर अवली